पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमाफी मिळावी या मागणीसाठी सोलापुरात पत्रकार सुरक्षा समितीचा एल्गार। ग्रामीण भागातील पत्रकारांना दररोज वृत्तसंकलनासाठी जिल्हा मुख्यालयी प्रवास करावा लागतो। शासकीय कार्यालय, बैठका आणि यांसारखे अनेक दौरे कव्हर करण्यासाठी चारचाकी वाहनांचा वापर करतात। वारंवार टोल भरावा लागत असल्याने पत्रकारांवर आर्थिक भुर्दंड पडल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। पत्रकार सुरक्षा समितीने यापूर्वी जिल्हाधिकारी आणि पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करून टोलमाफीची मागणी केली, मात्र अद्याप निर्णय न झाल्याने पत्रकार सुरक्षा समितीने सोलापुरातील जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्य सरकारला लवकरात लवकर टोलमाफी द्या, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते। पत्रकारांच्या हक्कासाठी सुरू असलेला लढा आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे। पत्रकार सुरक्षा समितीचा पत्रकारांना टोलमधून माफी मिळालीच पाहिजे। पत्रकारांना टोलमधून मुक्ती मिळालीच पाहिजे। अरे कोण म्हणतं देत नाही? अरे कोण म्हणतं देत नाही? अरे कोण म्हणतं देत नाही? आमच्या मागण्या मान्य करा। आमच्या मागण्या मान्य करा। आमच्या मागण्या मान्य करा। पत्रकारांना टोलमधून सूट मिळालीच पाहिजे। पत्रकारांना टोलमधून सूट मिळालीच पाहिजे। पत्रकार सुरक्षा समितीचा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला गणलं जातं आणि वंचित पीडित घटकाचा आवाज ज्या माध्यमातून सर्वसामान्य घटकापर्यंत जे व्यक्तिमत्व पोहोचवतं आणि जे चित्र पोहोचवतं, त्याच घटकाला आज बऱ्याचशा शासकीय योजनाच्या माध्यमातून वगळण्यात आलेलं आहे। नेमकी आपली मागणी काय सांगा? नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। पत्रकारामुळं समाजातील वंचित पीडित घटकाला न्याय मिळतो, अत्याचारग्रस्त अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळतो। परंतु आज पत्रकाराला स्वतःच्या न्याय हक्कासाठी मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे। आज पत्रकार ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता तो एक समाजाचा घटक म्हणून काम करतोय। सोलापूर शहरामध्ये SP ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांचे दौरे असतात। याचं वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना सोलापूर या ठिकाणी वारंवार आपल्या चारचाकी वाहनातून यावं लागते। त्या चारचाकी वाहनाला टोलमधून सूट मिळावी म्हणून यापूर्वी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने 12/9/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन दिलं होतं। त्याच्यानंतर पत्रकार सुरक्षा समितीचं शिष्टमंडळ पत्रकारांच्या वाहनाला टोलमधून सूट मिळावी म्हणून पुणे विभागीय आयुक्त यांना देखील निवेदन सादर करण्यात आलं होतं। परंतु अद्याप ग्रामीण भागातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनाला राज्य सरकारने टोलमधून सूट दिली नाही म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर या ठिकाणी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत। अद्याप तरी तुम्ही या आंदोलनाचा पवित्रा पुकारून देखील जर न्याय मिळाला नाही तर तुमची भूमिका पुढची काय असणार आहे? यापुढं पत्रकार सुरक्षा समिती मुंबई मंत्रालयासमोर पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी म्हणून आंदोलन करणार।